पुण्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे। एमपीएससीच्या उमेदवारांना उडवण्यात आल्याची घटना घडलेली आहे। पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येते आहे। पुण्यामध्ये हा भीषण अपघात झाल्याचं कळतंय। या सर्व विद्यार्थ्यांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी देखील माहिती समोर येते आहे। एमपीएससीच्या या उमेदवारांना उडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पुण्यामधून हा भीषण अपघाताची घटना समोर येते आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, नेमकं काय घडलेलं आहे? एमपीएससी करणाऱ्या या उमेदवारांना उडवण्यात आल्याचं कळतंय। साधारण संध्याकाळी चहाच्या टायमाला ही सगळी मुलं टपरीवर चहा पित होते। त्यावेळेस एक कार आले आणि त्यांनी या सगळ्या मुलांना उडवलं आणि तिथून पुढे ते निघून गेले। मी ड्रायव्हरचं कंट्रोल चुकलं की काय अजून ते पोलीस समोर आले, पण या सगळ्या मुलांना संबंधित जे असेल किंवा शेजारच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। सध्या तरी किरकोळ जखमी असल्याचं सांगितलं जातंय। कोणी गंभीर जखमी असल्याचं अजून काही ऐकवत नाही। आणखीन अपडेट्स आपण प्रेक्षकांना यापुढे देतच राहू जसे आपल्याकडे येतील। चंद्रकांत, साधारण किती विद्यार्थी होते, किती उमेदवार होते या संदर्भात काही माहिती मिळतेय? आणि जो भाग आहे तिकडे सगळे एमपीएससीचे विद्यार्थी राहतात, तिकडेच त्यांच्या लायब्ररीज असतात, तिकडे अभ्यास करतात। संध्याकाळी बरोबर ते चहाच्या टायमाला खाली उतरतात, त्यावेळेस चहा अपघात घडलेला आहे। निश्चितच या संदर्भात वारंवार तुमच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील भीषण अपघाताची ही बातमी आपण पाहतोय। भावे हायस्कूलच्या जवळ ही घटना घडलेली आहे। चहाच्या टपरीवर उभ्या असलेल्या 12 जणांना उडवण्यात आलेलं आहे। पुण्यामधून ही बातमी समोर येते आहे।